नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे देशभरातील सुमारे सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक आठवडा वेतनाच्या हालचाली आतुरतेने वाट पाहत आहे। वाढत्या महागाईमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। आरोग्यावरील खर्चाने दैनंदिन गरजा भागणंही कठीण झालं आहे। देशभरातील सरकारी कर्मचारी निवृत्तीवेतनधारकांचे डोळे आठवडा वेतनाकडे बसले लागलेले आहेत। वाढत्या खर्चामुळे दर 10 वर्षांनी पेन्शनचा आढावा घेणं पुरेसं नाही, त्यामुळे आयोगाने पेन्शनचा आढावा अधिक जलद गतीने घ्यावा असे भारत पेन्शनर समाजाची प्रमुख मागणी आहे। सध्या सरकार वर्षातून फक्त 2दा महागाई भत्ता आणि महागाई सवलत देते। भारत पेन्शनर समाज म्हणतो की यामुळे पेन्शनचे मोठे नुकसान होते, कारण जीवनावश्यक वस्तू दर महिन्याला बदलतात, त्यामुळे दर 3 महिन्यांनी डी आणि DR वाढून मिळावा अशी त्यांची मागणी आहे। पेन्शनर संघटनेने नवीन नियम सुचवला आहे। जेव्हा महागाई सवलत DR 25% पुढे जाईल तेव्हा ती मूळ पेन्शनमध्ये विलीन करावी अशी त्यांची मागणी आहे। भारत पेन्शनर समाजाच्या प्रतिनिधींच्या मते यामुळे वाढत्या महागाई पेन्शनची खरेदी क्षमता टिकून राहील। संघटनेने सध्याच्या 9,000 दरमहा किमान पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याची मागणी केली आहे। कर्मचाऱ्यांसाठी 3.83% फॅक्टर आणि किमान मूळ वेतन 69,000 रुपये असावं असा त्यांचा आग्रह आहे। तसे पगार आणि पेन्शनचा आढावा 10 वर्षांनी वियोजित दर 5 वर्षांनी घ्यावा असंही त्यांनी सुचवलं आहे। पेन्शनर संघटनांनी वर्षासाठी समान पेन्शन सुधारणेची मागणी केली आहे। 1 जानेवारी 2026 पासून 1 जानेवारी 2026 पूर्वी आणि नंतर निवृत्त होणाऱ्या कोणत्याही कर्मचारी कोणत्याही विधवा नसा असं त्यांचं म्हणणं आहे। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण सांगितली असेल। व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।